तिसऱ्या टप्प्यातल्या पालिका निवडणुकांच्या प्रचाराने आता वेग घेतला। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड पालिकेकरता येत्या 18 डिसेंबरला मतदान होतं। एकूण 17 जागांकरता 62 उमेदवार तर नगराध्यक्ष पदाकरता 8 उमेदवार नशीब आजमावत आहेत। सेना भाजप युती, काँग्रेस रासप आघाडी आणि मोहनावती आघाडीत मुख्य लढत होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील डोंगराळ भाग असलेला मुखेड तालुका म्हणजे दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसणारा तालुका। कामाच्या कुठल्याच संधी नसल्याने मुखेड तालुक्यातील हजारो कुटुंब दुष्काळात स्थलांतरित होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। याच मुखेड नगर परिषदेची आता निवडणूक होतीये। मुखेड नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे, तर काँग्रेस भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय। काँग्रेस, रासप आणि स्थानिक आघाडी यांना सोबत घेऊन मैदानात उतरलीये। मुखेड नगर परिषदेत भाजपने गेल्या 5 वर्षात केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार हनुमंत पाटील यांनी केलाय। हे बोलाचीच बात बोलाचीच कडी, हे आज भाजपचं हे आजच नाही, मोदी सरकारचं या बघतोय आपण गेल्या 2.5 वर्षापासून, याही देवेंद्र फडणवीसचं बघतोय आपण। निश्चितपणानं मला खात्री आहे की मुखेडची जनता ही मुख्यमंत्र्याच्या कुठल्या आश्वासना बोलणारी नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा तिरंगा झेंडा या मुखेडच्या नगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही। मुखेडमध्ये राठोड कुटुंबियांचं नेहमीच वर्चस्व राहिलंय। तुषार राठोड भाजपचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे नगर परिषदेची निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे। मुख्यमंत्र्यांनी मुखेडमध्ये प्रचार सभा घेत विकासाचं आश्वासन दिलंय, त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचं बळ आणखीन वाढलंय। मुखेड शहराच्या विकासासाठी पुन्हा या मुखेडच्या नगर परिषदेवर जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला तर आम्ही इथल्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे। त्यामुळे आता घराघरात माननीय मुख्यमंत्र्याचा शब्द गेलेला आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही। सेना भाजप आणि काँग्रेस रासपला पर्याय म्हणून मुखेडमधील तरुणांनी मोहनावती पॅनलचा एक वेगळा पर्याय उभा केलाय। भाजप आणि काँग्रेसच्याही सत्ता काळात शहराचा विकास झाला नाही। राठोड कुटुंबियांच्या एकाधिकारशाहीला आणि काँग्रेसलाही मुखेडची जनता कंटाळली असून नवीन पर्याय निवडून देतील असा विश्वास मोहनावती पॅनलच्या तरुणांनी व्यक्त केलाय। लोकांनी आज आम्हाला स्फूर्तपणे म्हणतात की तुम्ही आज या सत्ताधाऱ्याबद्दल, हुकुमशाहीबद्दल आज तुम्हाला एवढं प्रेशर असून देखील तुम्ही टिकून आहात। निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी असू आणि तुमचा विजय आम्ही निश्चित करू। मुखेड नगर परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता आहे। विद्यमान आमदारही भाजपचेच आहेत, त्यामुळे आमदार महोदयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। काँग्रेस रासप सोबत आघाडी करून सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, तर युवकांनी स्वतंत्र पर्याय दिलाय। त्यामुळे मुखेड नगर परिषदेच्या निवडणुकीकडे नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सतीश मोहिते, झी मीडिया, मुखेड, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।